भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने तिरोडा येथील पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार होता, परंतु प्रशासनाने विशेषतः तिरोडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजित कार्यक्रम अवघ्या अर्धा तास आधी रद्द केला। हा प्रकार भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार डॉक्टर पडोळे यांनी व्यक्त केली आहे। जनता दरबारात आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते। अशात खासदार पडोळे यांनी झाडाखाली जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि असंवेदनशीलतेचा पर्दाफाश केला। उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर काही अडचण होती तर ती खासदारांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनीवरून सांगितली असती, तरीही त्यांनी तसं न करता सरळ जनता दरबार रद्द करण्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल करून प्रोटोकॉलचा भंग केला आहे। हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया खासदार पडोळे यांनी व्यक्त केली। खासदार डॉक्टर पडोळे यांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करणार असल्याचं जाहीर केलंय आणि हा फक्त निषेध नव्हे तर लोकशाही आणि घटनात्मक अधिकारांवर झालेला घाला आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा संसदीय पद्धतीने हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे। तो इन्होंने वायरल करके वो जनता दरबार ही कैंसिल कराए थे। कैंसिल कराने के बाद में काफी लोग वहां पे चले गए, 200-300 लोग वहां से चले गए वहां से, लेकिन फिर भी हम वहां पे गए कि कुछ फोन हमको आए, जो बाहर गांव से दूर से जो लोग आए थे वो अभी भी वहां पे थे। जब हम वहां पे गए जनता दरबार के लिए, और हमने वो जनता दरबार लोगों के लिए लगाया था, लोगों के काम के लिए लगाया था, लोगों की इच्छा थी करके हम लोगों ने जनता दरबार लगाया था। जब हम अंदर गए वहां पे तो कोई आव भगत नहीं थी। जो प्रोटोकॉल का हनन किया है, जो खासदार के हक का हनन किया, हक का भंग किया है करके हमने वहीं पे सामने में वो मोआ के पेड़ के नीचे में वहां पे चेयर लगा के हमने जनता दरबार लिया, और जो लोगों का विश्वास हम पे था वो विश्वास को हमने कायम किया। सामान्य जनते का जो आवाज है, सामान्य जनमानसाचा आवाज आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी पण आम्ही थांबलो नाही। आम्ही पंचायत समितीच्या एका झाडाखाली, मोहाच्या झाडाखाली आम्ही 45 डिग्री टेम्परेचर मध्ये तिथं आम्ही तिथं जनता दरबार घेतला। जनताच्या ज्याही समस्या त्या जाणून घेतल्या आणि परस्पर अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही ते फोन केला की तुम्ही तात्काळ कारवाई करा। म्हणजे अधिकारी फोनही उचलायच्या तयारीमध्ये नाही, फोन सुद्धा त्यांनी घेतला नाही, विचार करा। आम्ही तिथं बोलवलं, आम्ही स्वतःसाठी बोलवलं नाही, तिथं सामान्य जनतेसाठी आम्ही बोलवलं। उन्हा तानामध्ये तिथं सगळे उभे होते, परंतु या सरकारला त्यांच्या भावनांची काहीही कदर नाही। जनता दरबार एक अधिकारी जेव्हा त्याला एक पत्र पाठवतो, तुम्ही तक्रार केली विषय मध्ये कोणाकडे तक्रार केली त्याच्याबद्दल? हो, आता आपण तक्रार करू। तक्रार केली नाही सध्या, आता आम्ही आजचीच गोष्ट आहे। तर याच्यासाठी पहिली गलती माफ, पण हे वारंवार गलत्या करतायत। रोड सेफ्टीची मीटिंग, याच्यापूर्वी दिशा कमिटीची मीटिंग, आमची दिशा कमिटीची जी मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये सेंट्रलचे जेवढेही प्रोजेक्ट असतात लोकांसाठी, जनहितासाठी, ते सगळे प्रोजेक्ट कसे अंमलात आले पाहिजे यासाठी ते दिशा कमिटीची मीटिंग असते। सरकारच्या ज्याही योजना आहेत त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी दिशा कमिटीची मीटिंग असते, पण दोनदा ते सुद्धा त्यांनी कॅन्सल केली। यांचा विचार आहे की कशासाठी काम करतायत, का बरं ते कॅन्सल करतायत, त्याच्या मागचा उद्देश काय, तो उद्देश जाणून घेण्याचं काम जलजीवन मिशन कसा फेलवर आहे, तसंच बाकीच्या योजना सुद्धा यांच्या काळामध्ये, अधिकाऱ्यांच्या काळामध्ये फेलवर आहे, त्याचं कारण आपण सगळ्यांनी जाणायला पाहिजे। आणि मी सुद्धा जाणायला लागलोय आज, फिरता फिरता लोक सामान्यामध्ये, जनसामान्यामध्ये फिरता फिरता की हे का बरं हे सगळे कॅन्सल करतायत मीटिंगा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।